नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM आणि आपल्या IPR मॉड्यूल वाईज सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या मॉड्यूल 1चा पार्ट 4 आहे, ज्याचं नाव आहे काइंड्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आता समजा तुमच्या हातात एक स्मार्टफोन आहे. किती प्रकारचे IP राईट्स आहेत त्यात? पेटंट आहे की कॉपीराईट? ट्रेडमार्क आहे की डिझाईन? एकाच प्रोडक्टमध्ये हे सर्व IP कसे एकत्र येतात? परीक्षेचा 13 मार्क्सचा प्रश्न आहे हा. हे 7 टाइप्स आणि तो फेमस स्मार्टफोन इलस्ट्रेशन कसा लिहायचा, हे सगळं आज आपण या एक्सप्लेनरमध्ये डिकोड करणार आहोत. चला तर मग लेट्स डाइव्ह राईट इन. पुढचे काही मिनिटं आपण नेमका काय पाहणार आहोत? तर सुरुवात करूया इंट्रोडक्शन आणि द बिग 3 पासून, नंतर व्हिज्युअल आणि रिजनल IP, त्यानंतर एक हिडन IP आणि एक्झाम ट्रिक, आणि शेवटी आपला क्लायमॅक्स, द स्मार्टफोन इलस्ट्रेशन. लेट्स गो. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, इंट्रोडक्शन आणि आपले द बिग 3 म्हणजेच मुख्य IP प्रकार. आता हे टेबल पहा. हे बेसिकली तुमची अल्टिमेट एक्झाम चीट शीट आहे. 13 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे हे ॲक्ट्स आणि त्यांची वर्ष एकदम ॲक्युरेट असणं खूप गरजेचं आहे. द पेटंट्स ॲक्ट 1970, ट्रेडमार्क्स ॲक्ट 1999 आणि कॉपीराईट ॲक्ट 1957. यात ॲब्सोल्युटली 0 टायपोज असायला हवेत. एक्झामिनरची नजर डायरेक्ट या डेट्सवर जाते, सो हे पटकन माइंडमध्ये फिट करून घेणं आवश्यक आहे. पहिला प्रकार आहे पेटंट. हा एक्सक्लुझिव्हली सायंटिफिक इन्व्हेन्शनसाठी असतो. म्हणजे जसे की एखादं नवीन औषध किंवा कारच्या इंजिनची नवीन डिझाईन. याचा ॲक्ट आहे द पेटंट्स ॲक्ट 1970. टर्म ऑफ प्रोटेक्शन किती आहे? 20 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग. याचा रूल एकदम सिंपल आहे. इन्व्हेन्शन नॉवेल म्हणजेच नवीन असायला हवं, आणि युजफुल म्हणजेच त्याचा इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असायला हवा, तेव्हाच पेटंट मिळतो. दुसरा आहे ट्रेडमार्क. हा बेसिकली तुमच्या ब्रँडची आयडेंटिटी आहे. काहीही जे एका कंपनीच्या प्रॉडक्टला दुसऱ्यापासून वेगळा दाखवते, जसं की ॲपलचा हाफ बिटन लोगो किंवा नेटफ्लिक्सचा तो फेमस इंट्रो साऊंड ऐक्यात आल्या ना. याचा ॲक्ट आहे ट्रेडमार्क्स ॲक्ट 1999. याची व्हॅलिडिटी 10 वर्ष असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कमर्शियल यूज चालू असेल तर हा अनलिमिटेड टाइम्स रिन्यू करता येतो. तिसरा आहे कॉपीराईट. हा आयडियाजला नाही तर आयडियाजच्या एक्सप्रेशनला प्रोटेक्ट करतो. लिटररी किंवा आर्टिस्टिक वर्कसाठी हा असतो. जसे हॅरी पॉटरचे पुस्तक असो, ब्लॉकबस्टर मूव्हीज असोत किंवा तुमच्या मोबाईलमधला सॉफ्टवेअर कोड. ॲक्ट आहे कॉपीराईट ॲक्ट 1957 आणि टर्म पहा किती मोठी आहे. ऑथरची पूर्ण आयुष्य आणि त्यांच्या मृत्यूनंतर आणखी 60 वर्ष. ओके, आता पुढच्या भागाकडे वळूया, जो आहे व्हिज्युअल आणि रिजनल IP. चौथा आहे इंडस्ट्रियल डिझाईन्स. हा फक्त एखाद्या वस्तूच्या बाहेरच्या लुक आणि शेपला प्रोटेक्ट करतो, त्याच्या टेक्निकल फंक्शनला नाही. जसे कोकोकोलाची आयकॉनिक ग्लास बॉटल किंवा वेस्पा स्कूटरचा शेप. ॲक्ट आहे डिझाईन्स ॲक्ट 2000 आणि याची टर्म आहे 10 वर्ष प्लस 5 वर्ष एक्सटेन्शन, म्हणजेच मॅक्स 15 वर्ष. त्याचबरोबर पाचवा आहे जॉग्राफिकल इंडिकेशन्स किंवा GI. हा एका कंपनीचा नाही तर एका पूर्ण कम्युनिटीचा राईट असतो. एखादी वस्तू जी त्या टेरिटरीसाठी फेमस आहे, जसे दार्जिलिंग टी किंवा आपला फेमस हापूस आंबा म्हणजेच अल्फॉन्झो मँगो. ॲक्ट आहे GI ॲक्ट 1999 आणि टर्म आहे 10 इयर्स, जी रिन्युएबल आहे. हे दोन्ही मधला फरक एकदम क्लिअर ठेवा. आता पाहूया द हिडन IP आणि द एक्झाम ट्रिक. हा तुमचं गेम चेंजर असणार आहे. सो इथे एक ट्विस्ट आहे. आतापर्यंत आपण प्रत्येक IPचा एक स्पेसिफिक ॲक्ट पाहिला, पण असा कोणता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ज्याच्यासाठी भारतात कोणताही स्पेसिफिक कानून किंवा ॲक्ट नाही? थोडा विचार करा. एक्झॅक्टली, ट्रेड सिक्रेट्स. 6वा पॉइंट लिहिताना एक्झामिनरला हे नक्की दाखवून द्या की ट्रेड सिक्रेटसाठी भारतात कोणताही स्पेसिफिक स्टॅच्यूट नाही. हा कॉमन लॉ आणि नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट्स म्हणजेच NDSच्या अंडर प्रोटेक्ट होतो. सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोका कोलाची सिक्रेट रेसिपी, जी आजपर्यंत कोणाला माहीत नाही. याची टर्म किती असते? तर जोपर्यंत सिक्रेट मेंटेन केला जातो तोपर्यंत प्रोटेक्शन अनलिमिटेड आहे. आणि 7वा आहे लेआउट डिझाईन्स. कम्प्युटर किंवा मोबाईलच्या मायक्रोचिप आणि सेमीकंडक्टरमध्ये जी कॉम्प्लेक्स सर्किट्सची लेआउट असते तिला प्रोटेक्ट करण्यासाठी हा राईट आहे. याचा ॲक्ट आहे सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट्स लेआउट डिझाईन ॲक्ट, शॉर्टमध्ये SICLD ॲक्ट 2000. टर्म आहे 10 इयर्स. तर मंडळी, आपली 7 पॉइंट एक्झाम चेकलिस्ट ऑफिशियली कंप्लीट झाली आहे. आता येतोय आपल्या एक्सप्लेनरचा क्लायमॅक्स, द स्मार्टफोन इलस्ट्रेशन.
एक्झाममध्ये पुरे मार्क्ससाठी हे ड्रॉ करानच आहे. अँड दिस ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स की एकाच मोबाईलमध्ये किती प्रकारचे IP आहेत. पेटंट, तुमच्या स्क्रीनचा टच मेकॅनिझम आणि बॅटरी चार्ज होणारी टेक्नॉलॉजी. कॉपीराईट, आतला अँड्रॉइड किंवा iOSचा कोड आणि त्याच्या डिफॉल्ट रिंगटोन्स. ट्रेडमार्क, मागे छापलेला सॅमसंग किंवा ॲपलचा लोगो. इंडस्ट्रियल डिझाईन, फोनचे कर्व्ड एजेस आणि कॅमेराची एस्थेटिक डिझाईन. ट्रेड सिक्रेट, कंपनीची कॉन्फिडेन्शियल बिझनेस स्ट्रॅटेजी आणि अल्गोरिदम्स. आणि शेवटी लेआउट डिझाईन, आतल्या प्रोसेसर चिपची मायक्रो सर्किटरी. हे सगळं एका सिंगल डिव्हाइसमध्ये आहे. अमेझिंग, राईट? एक्झाममध्ये शेवटी कन्क्लुजन लिहिताना हा गोल्डन रूल नक्की लिहा. अ सक्सेसफुल कमर्शियल प्रॉडक्ट इज नेव्हर बेस्ड ऑन अ सिंगल IP, बट इज अ बंडल ऑफ मल्टिपल IPRs. म्हणजेच एखादा सक्सेसफुल प्रॉडक्ट एका IPवर चालत नाही, तर ते मल्टिपल IPRsच्या बंडल असते. हे सेंटेन्स तुमच्या उत्तराला एकदम प्रोफेशनल फिनिशिंग टच देईल. तर मंडळी, एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे 7 टाईप्स, त्यांचे ॲट्सची नावं, टर्मची व्हॅलिडिटी आणि शेवटी हा स्मार्टफोनचा एक्झाम्पल नक्की लिहा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईलच देईल. या मॉड्यूलची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जर हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर या एक्सप्लेनरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा पार्ट लवकर आणू का. जाता जाता एक विचार करा, आजच्या डिजिटल युगात जर ट्रेड सिक्रेट्स नसते तर किती मोठे टेक जायंट्स एकाच दिवसात कोलॅप्स झाले असते. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.